पढ़ाई का विषय है, बहुत महत्व का विषय है। आपको समझ में आना चाहिए कि ये आज के स्थिति का विषय है। आज के स्थिति का विषय है। आज जिनके पास बहुसंख्यक वर्ग है उनकी सत्ता है। वो जैसा बोलेंगे वैसा। गणपति दूध पीता है तो सभी लोग दूध पीता है बोलेंगे, कोई नहीं बोलेंगे कि ये दूध कैसा पिएगा। गणपति की स्थापना करते हैं एकादे कॉलोनी में। अपने जैसे लोगों ने पूछा कि गणपति के ऊपर जो सिर है वो हाथी का है, तो कौन सी सर्जरी है, कौन सी सर्जरी से, कौन से ऑपरेशन से मनुष्य के सर के ऊपर हाथी का सर लगा सकते? वो आज तक तो किसी ने वो सर्जरी की नहीं। ये कौन से, उस समय किसने सर्जरी की थी, कौन है उसका सिविल सर्जन? वो कुछ नहीं बता हमको, वो कुछ नहीं बताना है हमको। बहुसंख्यक बोलते हैं गणपति की स्थापना है, रखना है तो रखो, एंजॉयमेंट करना है तो करो। आज ऐसी परिस्थिति है कि जो जैसा बहुसंख्यकवाद है, ये बहुसंख्यक जैसा बोलेगा वैसा ही होता है। तुम्हारी बुद्धि, तुम्हारा कुछ ज्ञान कुछ भी काम नहीं कर रहा। हम लोग भी परेशान हैं, पूरे लोग परेशान हैं। जो बड़े बड़े अपने समाज के विद्वान लोग हैं वो सब परेशान हैं, क्योंकि वो अल्पसंख्यक में, उनके पास बुद्धि बहुत है, ज्ञानी है, लेकिन वो अल्पसंख्यक में आ गए। बहुसंख्यक की जो विचारधारा है, जो बताते वैसे पूरा समाज उनकी बात मानता है। तो क्यों उनकी बात मानता है? तो उन्होंने कुटुंब को जोड़ा, कुटुंब को जोड़ा, और हम कुटुंब को नहीं जोड़ पाए। आज भी हम जोड़ने की प्रक्रिया है नहीं हमारे पास। छोटे छोटे टुकड़े, छोटे छोटे टुकड़े। एक विहार में जाएंगे 2 टुकड़े, कहीं भी जाएंगे टुकड़े मिलेंगे, ये मिलेंगे। और जो गलत सिस्टम है, पूजा अर्चा, धार्मिकता, अंधश्रद्धा, इसके तरफ इतना समाज पूरा बह गया है, बह रहा है, जा रहा पूरा। इतना तूफान आया, ये आया, महाबोधि विहार हिल रहा था बोले, सब गिर गए, लेकिन महाबोधि महाविहार गिरा नहीं बोले। ऐसी मानसिकता अभी भी आज भी है हमारी। सबके मंदिर चले गए, एकाधी बाढ़ आई पानी में, वो बोलेंगे कि सबके मंदिर चले गए, बह के चले गए, लेकिन वो बोलेंगे कि मेरा बुद्ध विहार बह के नहीं गया। इतनी अंधश्रद्धा है। जब उनके मंदिर बह सकते तो तुम्हारा विहार क्यों नहीं बह सकता? क्यों नहीं बहेगा? तो जो जब उनकी इमारत गिरती है तो तुम्हारी इमारत नहीं गिरेंगे। लेकिन हर एक को लगता कि मेरा राम श्रेष्ठ है, उसमें शक्ति है। बौद्ध वाले बोलते कि हमारा बौद्ध इतना श्रेष्ठ है, इतनी ताकत है, हो नहीं सकता। मुस्लिम बोलते हमारा अल्लाह इतना मजबूत है कि उसको कुछ नहीं हो सकता, चाहे दुनिया इधर उधर जाए, लेकिन अल्लाह हमारा इतना मजबूत है, अल्लाह के विरोध में हम कुछ नहीं कर सकते। ये जो विचारधारा है, ये विचारधारा के ऊपर हमें चिंतन करने की आवश्यकता है, सोचने की आवश्यकता है कि जो वास्तविक रियलिटी है, वास्तविक जो है, वास्तविकता ना बुद्ध विहार में, ना बुद्ध मूर्ति में है, मनुष्य में है। और मनुष्य को जोड़ना ये काम हमारा है, और मनुष्य के लिए मनुष्य ने काम करना चाहिए, झटना चाहिए।
एक मनुष्य ने दूसरे मनुष्य के लिए झटना चाहिए, एक मनुष्य ने दूसरे मनुष्य के लिए अच्छा सोचना चाहिए। जिस दिन एक मनुष्य दूसरे मनुष्य के लिए अच्छा सोचेगा, धम्म के मार्ग पे चलेगा, धम्म के बारे में सोचेगा, तो समाज में बदल हो सकता है। जैसा समाज में बदल होने लगा था, तो जो आंधी आई, अंधश्रद्धा की आंधी आई, तो उस अंधश्रद्धा के आंधी से बाबा साहब को अलग फेंक दिए, सबको बहा के लेके गए। अभी तक हम उस तूफान से अभी उभरे नहीं है, अभी भी तूफान शुरू है, लेकिन हम अभी भी स्थायी नहीं हुए। इतना बड़ा तूफान है, सबको बहा करके लेके जाए। रमाई को लेके गया, बाबा साहब को लेके गया, सबको बहा के लेके गया। अब नॉमिनल हमारे घर में बाबा साहब का फोटो है, रमाई का फोटो है, नॉमिनल हम जयंती करते ये करते, लेकिन जो वैचारिक वर्ग है, जो क्लास ऑफ विजन है, विचार तुम्हारे सब विचार बह गए, विचार तुम्हारे पास नहीं बचे अभी, और बचे भी हो तो तुम अल्पसंख्यक में आ गए। अगर कुछ कट्टर अम्बेडकरवादी भी हमारे जैसे भी लोग हैं कि कट्टर अम्बेडकरवाद को लेकर, लेकिन हम काय में आ गए, अभी धार्मिक अल्पसंख्यक में आ गए। हमारे बात का समर्थन करने वाले बहुत कम लोग बचे हैं। आज हम दूसरा विचार रखे, अंधश्रद्धा रखे, कोई काल्पनिक कुछ न कुछ करे, तो पूरा सेमिनरी भर जाएंगी, ग्राउंड भर जाएगा, जगह नहीं रहेंगे। लेकिन हम जो विचार दे रहे हैं, ये सही विचार है, जो लोगों को पसंद नहीं आ रहा है, लोगों का समर्थन नहीं मिल रहा है, फिर भी इस विचार को आगे ले जाना है और उस विचार को आगे बढ़ाना है। तो ये जो नैतिकता का विचार है, आदमी को जोड़ने का विचार है, आपस में मिलजुल के रहने का विचार है, मैत्री करुणा भाव का विचार है, इसको कहते हैं नैतिकता। इस नैतिकता को संकुचित कर दिया, इस नैतिकता को छोटा बना दिया, संकुचित। बाबा साहब क्या कहते हैं कि नैतिकता कैसे होना चाहिए? विश्वव्यापी होना चाहिए, पूरे विश्व के लोगों को जोड़ना चाहिए, पवित्र होना चाहिए। एक एक इंसान पवित्र होकर एक इंसान के साथ पवित्र रिश्ता होना चाहिए हमारा। आज तक दीक्षा भूमि पे मैंने देखा, बचपन से अभी दीक्षा भूमि जा रहा हूं, कभी किसी की चोरी हुई नहीं, कभी किसी लड़की को कुछ ये नहीं हुआ लड़कियों के बारे में। लेकिन अभी इस समय बहुत से लोगों के मोबाइल चोरी हो गए, बहुत से लोगों के पैसे भी गए। ये जो कुछ लोग बीच में घुस जाते हैं और जो पवित्रता है, दीक्षा भूमि की पवित्रता है, उसको नष्ट करने की कोशिश करते हैं। हमें इस बात को समझना है कि हमारा रिश्ता पवित्र कैसे बने, हम कैसे पवित्र रिश्ते बना करके लोगों को जोड़ें। दो ही लोग जोड़ो, पहले घर से शुरुआत करो, पहले घर से शुरुआत करो। मन साफ करके घर के रिश्तेदारों को, जो भी पड़ोस में रहते हैं, जानबूझ के अच्छी बात करो, जोड़ना है। जानबूझ के आप स्वयं बात करो कि
हो गया क्या भोजन, कैसा हुआ, कैसी तबीयत है, क्या है, थोड़ा सा बोलने के लिए क्या जाता है। बातचीत करो, आए बराबर दिखे, जय भीम, नमस्कार, अगर दूसरे समाज के नमस्कार, काय चाललं ताई, काय नाही, ठीक, बोलते जाओ, बोलते जाओगे तो हम आगे बढ़ेंगे, एक एक इंसान को जोड़ते जाएंगे तो हम निश्चित रूप से। लेकिन तुम कर्मकांडों में फंस जाओगे, कर्मकांडों में फंस जाओगे, पूजा अर्चा में फंस जाओगे, तो लोग तो मिलेंगे, बहुत लोग मिलेंगे, बहुत संख्याक लोग आपका समर्थन करेंगे, लेकिन उससे फायदा नहीं होने वाला है, कर्मकांडों से फायदा नहीं होने वाला है, पूजा अर्चा से फायदा होने वाला नहीं है। रियल में तुम इंसान इंसान को जोड़ो तब फायदा हो सकता है। सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम। मराठीच मराठी। आजचा विषय आहे बाबासाहेब के संकुचित नैतिकता के संबंध में विचार। नैतिकता बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक नैतिकतेवरच आधारित आहे। नैतिकता हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचा अर्थ जो आहे तो खूप व्यापक आहे। नैतिकता समजायला पूर्ण आयुष्य कमी पडतं असं समजा। नैतिकतेनं आपण सगळ्यांनी एकमेकाशी वागलं पाहिजे, प्रत्येकाने दुसऱ्याशी वागताना कसं वागायला पाहिजे हे नैतिकतेमध्ये मोडतं सगळ्या गोष्टी। म्हणजे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीचा असणारा संबंध ते कसा असायला पाहिजे म्हणजे नैतिकता आहे। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी मैत्रीने, प्रेमाने, बंधुभावाने, समानतेने वागायला हवं, तरच नैतिकता प्रस्थापित होऊ शकते। बाबासाहेबांची ही जी क्रांती आहे नैतिकतेची ती वैचारिक क्रांती आहे। वैचारिक क्रांती म्हणजे बाबासाहेबांचे जे विचार आहे ते इतरांनी म्हणजे ऐकण्यापेक्षा ते अंगीकारणं जास्त महत्त्वाचे आहे आणि ते इतरांना समजून सांगणे महत्त्वाचे आहे। आपल्याजवळ जे बाबासाहेबांचे विचार असतात ते दुसऱ्यांना पटवून सांगणे ते म्हणजे वैचारिकतेचे दोन वर्ग आहेत। वैचारिकतेचे दोन वर्ग आहे, एक आहे अल्पसंख्याक आणि दुसरा आहे बहुसंख्याक। अल्पसंख्याक म्हणजे जे विचारधारा आहे त्या विचारधारेला जास्त लोकांचे समर्थन असणे तर बहुसंख्यामध्ये मोडण्यात येते आणि त्या विचाराला जर समर्थन कमी असलं तर ते अल्पसंख्याकांमध्ये मोडल्या जाईल। तर आपल्याला बहुसंख्याक वैचारिकता निर्माण करायची आहे। त्यासाठी नैतिकतेचा भर आणि नैतिकतेने वागून व्यक्ती व्यक्तीला जोडायला पाहिजे। मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो तरी पण त्याला आपल्या स्वभाव गुणाने नैतिकतेने जोडून व्यक्ती जोडला त्यानंतर आपण कुटुंब जोडायला पाहिजे। कुटुंब जोडलं तर समाज जोडला जाईल आणि अशा प्रकारेच नैतिकतेचा विचार आणि बहुसंख्याकांमध्ये आपल्याला मोडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी प्रेम, मैत्री, बंधुभावाने वागायला पाहिजे। आणि त्यासाठी बुद्ध आणि धम्मामध्ये आपल्याला अष्टांगिक मार्गाचा खूप मोठं असं महत्त्व आहे। प्रत्येक व्यक्तीने अष्टांगिक मार्गाचं पालन जर केलं तर आपण बहुसंख्याकांमध्ये निश्चितच मोडू आणि आपले वैचारिक जी पातळी आहे ते निश्चितच आपण वाढवू। छान बोलले। हीच आपली नैतिकतेची आहे। सगळ्यांनी नैतिकतेने वागा। जय भीम। आणि आपले गुरु धम्मसारथी त्यांना जय भीम। सर्व उपासक उपासिकांना माझ्या मैत्रीपूर्वक जय भीम। आज बाबासाहेबांना भंतेजीने आपल्याला कोणत्या के संबंध में विचार नैतिकता। नैतिकता म्हणजे माणसाने माणसासारखं माणसासोबत कशा पद्धतीने वागितलं पाहिजे। मैत्री माझ्या पण माणसाने माणसासोबत का बरं प्रेमानेच वागलं पाहिजे ना। मग भांडण करून तर आपली मैत्री वाढणार आहे का? मैत्री वाढेल तर दुसरी ती म्हणेल की नाही ग ती छान बोलते, मग परत दुसरी मैत्रीण म्हणते की नाही, मग याच्यामुळे काय आपली मैत्री वाढत जाते। पण ते लोकांना नाही आवडत। कशाला बोलतात, कशाला विहारात यायला सांगतात, कशाला इथे यायला म्हणजे हे करतात। त्याच्यामुळे कसं दोन शब्द मैत्रिणी चांगले बोलले तर आपली मैत्री वाढते, त्यांच्यासोबत आपली आपुलकी छान वाढते। भांडण केल्याने काय होते, क्रोध वाढतो
आणि माणूस माणसासोबत विरुद्ध याच्यामध्ये जाते. मग काय सबसे बळी क्रांती, वैचारिक क्रांती अष्टांगी. तुम्ही 5 भंतेजींनी काय सांगितलं, सगळ्यात पहिले पंचशिलाचे पालन करा, अष्टांगिक मार्ग आणि 22 प्रतिज्ञा. याच्यामुळे आपलं काही भरपूर या मार्गाने चाललं तर आपलं सगळं काही व्यवस्थित होऊ शकते आणि आपल्याला काही भरपूर शिकायला मिळू शकतात. वैचारिक वर्ग, वर्ग अल्पसंख्य आणि बहुसंख्य. बहुसंख्य म्हणजे सगळे आपण एकत्रित येऊन बसतो इथे, एकमेकांचे विचार आपल्याला भंतेजी मार्गदर्शन करतात, त्याच्यामुळे काहीतरी शिकायला मिळते. म्हणून आज या वर्गामध्ये पूर्वी किती लोक होते, आज संख्या वाढत जाते, कमी जास्त होत राहते. त्याच्यामुळे असेच भंतेजीकडून काहीतरी आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे, शिकले पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व भोजन उद्धारक यांना त्रिवार वंदन. पूजनीय भंतेजी यांना सुद्धा वंदन. आपणा सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्ध. भंतेजींचा जो विषय आपल्याला सांगितलेला आहे कि बाबा साहब के संकुचित नैतिकता के संबंध में विचार. भंतेजींनी आपल्याला नैतिकतेवर, आता मी आधीमध्ये असतो किंवा मध्ये नसतोही, पण नैतिकतेच्या बाबतीत खूप वेळ भंतेजींनी इतकं काही मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा बोलायला लागले नैतिकतेबद्दल. म्हणजे सुरुवात कुठून करायची हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे, असं लक्षात येऊन आलं तुमच्या प्रतिक्रियेवरून. स्वतःपासून, कुटुंबापासून, मग समाज, मग राष्ट्र, हे याच्यातूनच निर्मिती होत असते नैतिकतेतून. आणि बाबासाहेबाचा ज्या विषयाशी संबंध जोडलेला आहे की बाबासाहेब तर हे नैतिकतेचं एक मूर्तिमंत असं उदाहरण होतं, एक पुतळा होता नैतिकतेचा. इतकी बाबासाहेबांमध्ये ओत अशी नैतिकता भरलेली होती आणि त्यामुळंच ते एवढ्या विश्वामध्ये एक सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गणल्या गेलेले आहे. विश्व वंदनीय ठरले, विश्वसुद्धा त्यांना वंदन करतात. ह्या सगळी लढाई बाबासाहेबांची नैतिकतेच्या जोरावर होती. ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून झालं. कारण बाहेर देशामधली जी संस्कृती होती ती आपल्या भारतीयापेक्षा खूप विचित्र, आणि विचित्र म्हटल्यापेक्षा त्यांच्या पद्धतीनं ती होती. पण त्या संस्कृतीमध्ये सुद्धा बाबासाहेब वाहून गेले नाही. अभ्यास करता करता आणि अनेक प्रसंगी बाबासाहेबांवर आले की त्यांच्याकडे अशा प्रकारे महिलांकडून सुद्धा म्हणजे पाहायला जात होतं. पण बाबासाहेब कुठेच गुरफटले नाहीत. म्हणजे व्यसनाधीनता, म्हणजे बाहेर देशामध्ये कसं आहे की अनेक गोष्टी चालतात व्यसनाधीनतेच्या बाबतीत, महिलांमध्ये, पुरुषांमध्ये, स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली, किंवा आपल्यापेक्षा फ्री वातावरण, फ्रँक वातावरण आहे तिकडे. पण तो बाबासाहेब कुठेच वाहून गेले नाहीत. म्हणजेच बाबासाहेबांसारखी नैतिकता हे कोणामध्येही नव्हती. आणि तुम्ही त्यावेळेसचे गांधी, नेहरू हे जरी नेते पाहिले की गोलमेज परिषदेवर जा, तिकडे जा, कुठेतरी त्यांचं बरेच काही प्रकार चालायचे, पण बाबासाहेब त्याच्यामध्ये कधीही बदलले. दुसरा मुद्दा असा की भंतेजींनी आता दीक्षाभूमीवरचं उदाहरण दिलं, तर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल दीक्षाभूमीवरचा. त्याच्यामध्ये जे काही फेरीवाले असतात, काही साहित्य लेडीजचे, पुरुषांचे विकतात की नाही, तर तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल कदाचित. ते त्याच्यामध्ये एका दुकानावर हे पोलीस महिला ज्या होत्या का नाही, की त्या बाईचे सगळे दागिने त्यांनी, कोणा 2 हातातले, कोणी गळ्यातले, कोणी कानातले, सुंदर व्हिडिओ दिला तो, बराचसा व्हिडिओ आला होता तो. आणि असे वास्तविकता ॲक्च्युली आता चोरीच केल्यासारखं आहे ते. कारण काय की ते घेतले आणि त्यांनी आपापल्या याच्यामध्ये टाकले, पैशाचं नाव नाही. कारण पैसे जर देत असते तर समजत होतं की विकत घेऊन राहिले बा, किंवा ते बाईला सुधरतही नव्हतं का एवढ्या गर्दीमध्ये. ती बाई अशी रस्त्यावर उभी होती. आता गंमत अशी आहे की धर्मांतर केल्यानंतर धर्मांतराचे सोहळे जास्त झाले, तेव्हा मात्र चोरीच्या कुठेही घटना घडलेल्या नाही. ते तुम्हाला ऐकायला भेटल्या का? मी सुद्धा आज इतक्या वर्षाचं झालो, पण मी बरेचदा दीक्षाभूमीवर खूप लहान असतानापासून येत होतो, पण चोरीच्या घटनाचं नाव निशाणच नव्हतं. पण तो आता अलीकडे हे आताही बी हुट्टच चोऱ्या आहेत. असे काही दीक्षाभूमी फार मोठ्या चोऱ्याचं आता काही इतर समाजाचे लोक येतात आणि तिथं काय करतात ते आपल्याला काही आता सांगता येत नाही. आता भंती समितीवरही त्यांचंच नेतृत्व. तर अशा म्हणजे आपली जी हिरासत आहे ही आज हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
म्हणजे तुम्हाला आता काय करावं लागेल, तुम्ही आपण नैतिकता शिकून राहिलो, सगळ्या गोष्टी शिकून राहिलो, तर आपल्याला ही नैतिकता केव्हा आणि कशा पद्धतीची असली पाहिजे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. सबसे बडी क्रांती आहे वैचारिक क्रांती. आणि आपल्याला आता अल्पसंख्याक जरी असलो तरी आपल्याला ही संख्या आपल्याला वाढवावं लागणार आहे. वैचारिक क्रांती म्हणजे या एका विचाराचे लोक, आपल्यामध्ये अनेक प्रकारचे प्रवाह, बुद्धिस्टांमध्ये जे काही प्रवाह आहेत त्या प्रवाहांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. म्हणजे तुमचा प्रभाव जास्त राहील. आणि आता वैचारिक क्रांती, मग आता हे प्रवाह कसे तुम्ही एकत्र आणू शकता? कारण हे प्रवाह तर तुमच्या हिंदूच्या नावाखाली जेवढे काही सण त्योहार समारंभ होते त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन राहिले. इन्व्हॉल्व कशामुळे होऊन राहिले? काय हरकत आहे, महिला असो पुरुष असो म्हणतो, काय हरकत आहे? एकदा जर आपण पाहायला गेलं तर काय हरकत आहे त्याच्यामध्ये? चांगले लोक या धम्माचं काम किंवा वेगवेगळ्या चळवळीमध्ये भंतेजी काम करणारे लोक आपले लेकरं घेऊन जातात, बाया घेऊन ते उभे राहतात, बायाला तिकडच्या दुर्गा देवीच्या याच्यामध्ये पाठवी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टी. मी 11 वाजेपर्यंत इथं बसत असतो याच्यामध्ये. सगळे बुद्धिस्ट लोक आहे इकडच्या भागात राहणारे. इतकी शर्मेनं मान खाली घालावी वाटते. आम्ही तर त्यांच्यासोबत राहतोय बी, पण आम्ही बिलकुल नाही. म्हणजे तुम्हाला कट्टर बनावं लागेल. याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला कट्टर बना. आणि जेवढे काही प्रवाह बुद्धिस्ट विचाराचे प्रचार प्रसार करणारे आहेत, मग भिक्षू संघ असतील, आपले उपासक असतील, बुद्ध महासभा असेल, समता सैनिक दल असेल, यांचा एक उद्देश बनून काम झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र कोण आणू शकते यांना? तर बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म. भंतेजी आपल्याला नेहमी सांगतात, हे तुम्ही सर्वांनी भारतीयांनी प्रमाणित मानून त्याच्या एका छायेखाली येऊन जर तुमचं काम होत असेल तर आपलं संघटन मजबूत होईल, आपली संख्या वाढेल आणि वैचारिक क्रांती घडून येईल. तोपर्यंत हे काही शक्य नाही. थोडक्यात मी एवढंच असं बोलावंसं वाटतं या ठिकाणी. आणि थांबावं खूप बोलता येतं, पण या ठिकाणी मी थांबतो. आपण ऐकून घेतलं, भंतेजींनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय.